आजचा दिवस आपल्या संपूर्ण मराठी रयतेसाठी अत्यंत महत्वाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज आजच्याच दिवशी या हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावरती बसले. आजचा हा दिवस आहे ऊर्जेचा, क्रांतीचा, बलिदानाचा आणि मराठ्यांच्या अभिमानाचा दिवस, शिवराज्याभिषेकाचा. पण खऱ्या अर्थाने हा उत्सव तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा महाराजांचे हे गडकोट, हे किल्ले जे आपल्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत, त्यांचं संवर्धन केलं जातं. आज आपल्याकडे एक अशाच पाहुण्या येणार आहेत ज्यांचा श्वास आणि ध्यास आहे छत्रपती शिवरायांचा विचार. स्वराज्याची राजधानी रायगडासोबत यांचं फार छान नातं आहे. फार मनापासून स्वागत करूया वर्षा चास्कर यांचं. या वर्षाजी, फार मनापासून तुमचं आजच्या भागामध्ये स्वागत. कशा आहात तुम्ही? एकदम मजेत. वा. वर्षा, मला तुम्हाला विचारायचंय की आज शिवराज्याभिषेकाच्या दिवशी तुम्ही इथे आलेला आहात. आजचा दिवस कसा महत्वाचा आहे आणि तुम्ही ह्या दिवशी काय काय वेगवेगळे उपक्रम सुरू केलेत आणि तुमचं नेमकं काम काय? सगळ्याच मराठी माणसांसाठी आजचा दिवस म्हणजे अंधकारातून कुठेतरी स्वातंत्र्याकडे जाण्याचा एक रस्ता म्हणजे आजचा दिवस आहे. सोपं नव्हतं त्या काळात. मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही या सगळ्यांना जुगारून त्या छत्रपती सिंहासनावरती विराजमान होणं आणि ते आपल्या महाराजांनी करून दाखवलंय. तर त्या निमित्ताने आज किल्ले रायगडावरती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे खूप मोठ्या संख्येने, खूप मोठ्या अवाढव्य स्वरूपात शिवराज्याभिषेक सोहळा अगदी थाटामाटात साजरा केला जातो. तर त्या सोहळ्याचा आम्ही एक छोटासा भाग म्हणून आम्ही तिथे स्वच्छता राबवत असतो. किती छान. आणि आम्ही काय करतो, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या तरुणांना, वयोवृद्धांना, लहानांना सगळ्यांना आवाहन करतो की जर तुम्ही रायगडावरती सोहळा बघण्यासाठी येताय तर तो रायगड जपण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे एखादा किल्ला अनुभवणं हे इतकं महत्त्वाचं आहे जेवढं तो किल्ला जगणं महत्त्वाचं आहे. तर ह्या एका गोष्टीसाठी आवाहन केल्यानंतर आज जवळपास आमच्याकडे 1500हून जास्त व्हॉलेंटियर्स गड स्वच्छता करण्यासाठी काम करतात. आणि त्याच्यात सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे अगदी 3 वर्षाच्या मुलीपासून ते 65 वर्षापर्यंतचे वयोवृद्धसुद्धा यामध्ये काम करतात. तो सोहळा एकीकडे साजरा होत असतो, इकडे महाराज सिंहासनाधीश्वर होत असतात आणि दुसरीकडे हे सगळे व्हॉलेंटियर्स गड स्वच्छ करत असतात. किती छान. ही विचारांची सुरुवात झाली कशी? म्हणजे हे तुम्हाला का करावंस वाटलं? ह्याची पहिली जी ठिणगी असते ती कधी उडाली? ती पहिली ठिणगी देखील रायगडावरच उडाली. कारण की माझा एक दिवस असा होता, मी रायगडावरती गेलेले. त्या दिवशी पर्यटक आले होते अगदी विदेशातून आणि ते ह्या गोष्टीसाठी आले होते की जर महाराष्ट्रात, खास करून भारतामध्ये, जर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव त्यांच्याकडे आहे, हा एवढा विशाल विचार असलेला राजा यांच्याकडे आहे, तर त्याच्याकडे न त्या सगळ्या रयतेकडे, त्या महाराष्ट्राकडे असं काय आहे हे बघण्यासाठी ते रायगडावरती आले होते. त्या रायगडाची ख्याती ऐकून ज्यावेळी त्यांनी बघितलं की पूर्ण गडावरती कुठेही कचरा पडलेला आहे, पायऱ्यांनी आपण खाली जातो, रेलिंगच्या खाली कचराच पडलेला आहे, म्हणजे जिथे ते आपल्या राजाचा पराक्रम बघायला आले होते तिथे त्यांनी आपल्या लोकांचा हा सिव्हिक सेन्स बघितला की कसा आहे. मग ती एक कुठेतरी टोचणी लागली की हे चित्र आपल्याला बदलायचे. आणि आता आम्ही ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी यशस्वी देखील व्हायला लागलेलो आहे. तो अवेअरनेस आता महाराष्ट्राच्या जनतेत पसरायला लागलाय. रायगडला येताना असेल किंवा इतर कोणत्या गडावर जाताना असेल, प्रत्येकाच्या मनात आता एक कुठेतरी वाक्य यायला लागले की जर आपण भरलेली पाण्याची बॉटल गडावरती घेऊन जाऊ शकतो तर रिकामी का नाही खाली आणू शकत. ह्या ह्यानी आता संपूर्ण किल्ला हळूहळू स्वच्छ व्हायला लागला. वा वा वा, फार सुंदर. आम्हाला अभिमान आहे, आनंद आहे की आज शिवराज्याभिषेकाच्या दिवशी महाराष्ट्राची एक अशी कन्या इथे आलेली आहे जिने महाराजांना किंवा महाराजांच्या विचारांना डोक्यावरही घेतलं आणि डोक्यामध्ये सुद्धा घेतलं. आम्हाला तुमच्या कामाचा, या विचाराचा, आणि जे तुम्ही सुरू केले ना, एका छोट्याशा अपमानातून ही आग लागली आणि ती जी आता वणव्यासारखी सगळीकडे पसरते आहे, याचा अभिमान आहे, आनंद आहे. तुम्हाला फार मनापासून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा. आणि महाराष्ट्रातल्या नव्हे, जगभरातल्या जिथे जिथे म्हणून ज्यांच्या अंगामध्ये मराठी रक्त सळसळतंय त्या सगळ्यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा. महाराजांचा विचार इथून पुढेही असाच पुढे नेऊया आणि सगळ्या जगाला त्यांनी दिलेले विचार आपण पटवून देऊया, हो की नाही? चला वर्षाजी, आपण स्वयंपाकघरात येऊया आणि छान गप्पा मारत आजचा भाग पुढे नेऊया. या. गड किल्ले स्वच्छ ठेवा, त्याच्याविषयी अवेअरनेस ठेवा, हे सगळं पटलं, हे सगळं आम्हाला कळलं आणि हे तुमचं काम साधारण अंदाज आला. पण एवढं सांगून काय, आपल्या प्रत्येक माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर नेमकं काम काय हे आम्हाला प्रभावीपणे कळलं तर जास्त मदत होईल. तर आम्हाला हे वर्षाची नेमकं काम सांगाल का? आम्ही 2022ला जी सुरुवात केली त्याच्यामध्ये रायगडला आम्ही 40 दिवस राहिलेलो आहे. त्या 40 दिवसाची सुरुवात अशी झाली की आमच्यासोबत अगदी मोजकेच 3-4 लोक होते.
आणि आम्ही सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करून घेतला. गडावरती आम्ही ठरवलेलं असंच की पायी गडावर चालत जायचं, येताना जेवढं काही प्लास्टिक भेटतंय तेवढं खाली जमा करून घेऊन यायचं. अच्छा. इथून जी आमची सुरुवात झाली, तर आम्ही शिवभक्तांना देखील आवाहन केलं की तुम्ही देखील आमच्या ह्या उपक्रमात सहभागी व्हा. मग आम्ही त्यांना सगळ्यांना एक एक बॅग्स द्यायला लागलो, हँड ग्लोव्स द्यायला लागलो. मग ते लोक ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायला लागले आणि 40 दिवसांच्या ह्या मोहिमेमध्ये आम्ही तब्बल 20,000 पेक्षाही जास्त गार्बेज बॅग भरून जो कचरा आहे तो गडाच्या खाली आणला, म्हणजे 60,000 किलोपेक्षा जास्त. आणि हीच आमची सुरुवात पहिल्या वर्षी जी 40 दिवसांची झाली. पुढच्या वर्षी आम्ही 15 दिवस केलं. त्यानंतर 2025ला आम्ही एक 10 दिवसांचा एक कॅम्प केला, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आधी काही दिवस आणि नंतर काही दिवस. आणि यावर्षी देखील आम्ही 1 मे पासून सुरुवात केली आहे. ते आजही आमची टीम गडावर काम करते. किती छान. वा वा. म्हणजे तुम्ही फक्त सांगत नाही, तुम्ही स्वतः ते काम Yes. करता. स्वच्छता म्हणजे अगदी कचरा उचलण्यापासून ते सगळं. चला, आज एवढा छान दिवस आहे, पदार्थही आपल्याला इथे करायला लागेल. हो. तुम्हाला स्वयंपाक येतो? हो. आज काय निवडलाय पदार्थ, कोणता आहे? आज आपण ना खास रायगडवरून आणलेली कुड्याच्या फुलांची भाजी करणार आहे. कोणत्या फुलांची? कुड्याच्या फुलांची. कुड्याच्या फुलांची. हो. आणि या फुलांच्या मागचा एक प्रवास आहे. म्हणजे आज जी टीम आपली गडावर काम करते ना, हा. ती मुलं रायगडाच्या जंगलात फिरलीत आणि त्या जंगलातनं तोडून ती फुलं त्यांनी आणलीत आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवली. क्या बात है. आजची जी भाजी आहे तिला अस्सल मातीचा सुगंध असणार आहे. त्याचं कारण असं आहे की ती रायगडाच्या पायथ्याशी मातीमध्ये उगवलेली कुड्याची फुलं आहेत. बरोबर? नक्की. अप्रतिम. तुमचा हा विचारच मला फार आवडला. म्हणजे आता ती चव चाखायच्या आधी मला त्या भाजीवरती माझं प्रेम जडलेलं आहे. कुड्याच्या फुलांची भाजी आपल्याला करायची आहे. लागणारं साहित्य काय, पटकन घेऊन या. ही आहेत का कुड्याची फुलं? हो. मी बघू शकतो का? नक्कीच. अरे वा. यांना थोडासा सुगंध देखील. सुगंध सुद्धा आहे, हो ना? वा 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 वा. पण ही फुलं आपण खाऊ शकतो असं कुणाला वाटलं पहिल्यांदा? ह्या रेसिपी मागची एक गोष्ट आहे. हा. रायगडवरती एक असंख्य अशी काही घरं आहेत धनगर समाजाची, तर त्यांनी खास माझ्यासाठी ही भाजी बनवलेली. तिथल्या अनिता अवकिरकर म्हणून आहेत. अच्छा. त्यांनी माझ्या प्रेमापोटी ती भाजी बनवली, कारण आम्ही जेव्हाही जातो त्यांच्या घरीच राहतो. तर तेव्हा मला ही रेसिपी समजलेली. किती कमाल यार, किती कमाल. फार छान. म्हणजे जशा रानभाज्या असतात त्यातली ही एक आहे असं म्हणायला हरकत हो. नाही. फक्त ही भाजी नाहीये, ही फुलांची भाजी फुलांची आहे. भाजी. चला मग कुड्याची, ह्याला कुड्याचीच फुलं म्हणतात का? हो, कुड्याची. ठीक आहे. लागणारं साहित्य सांगा. कुड्याची फुलं, खोबरं, कांदा, मिरची, जिरं, लसूण, मोहरी, हळद, लाल तिखट आणि मीठ. चला आता आपण कृती करूया. काय करायचं पहिल्यांदा? आधी आपण ह्या कुडाच्या फुलांना मिठाच्या पाण्यात उकळून घेणार, जेणेकरून त्याचा कडवटपणा हा पूर्णपणे जाईल. निघून जाईल. ठीक आहे. तुम्हाला कढई लागेल ना? हो. पाणी घालू? हो. वर्षाजी, तुमचे वडील काय करतात? माझे वडील शेतकरी आहेत. बर. किती लागणार पाणी? हो, बस. आपल्याला फक्त ती फुलं उकडून घ्यायची. ठीक आहे ना. पाणी जरा गरम होईपर्यंत गप्पा मारू. हो. घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी आई, वडील, भाऊ, वहिनी, त्यांचा लहान मुलगा. बरं, हे जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये आलं, तुम्ही माणसं जोडली कशी? सोशल मीडियाचा वापर केला का नक्कीच. पर्सनली जाऊन सांगितलं? तर आता आपण बघतो की सोशल मीडियाचा वापर हा कुठेतरी तरुणाईला भरकटवण्यासाठी देखील केला जातो जास्त त्याच्यासाठीच आणि होतो. खूप जास्त प्रमाणात होतो. हो. मग आम्ही काय केलं की जर लोकांना वाईट गोष्टी बघायला आवडतात, तर आपण चांगलं बघण्याची देखील सवय लावूयात. या हेतूने आम्ही सोशल मीडियाचा एक वापर करून घेतला. साधारण माझे त्यावेळी 8,000 काहीतरी फॉलोअर्स होते, पण आम्ही लोकांना ती हॅबिट लावली. ती हॅबिट अशी झाली की आमच्या त्या कॅम्पमध्ये आता माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममध्ये आता जवळपास 70,000 लोक मला कनेक्टेड आहेत ह्या एका गोष्टीसाठी. किती छान. वा वा. आता आपण पाणी गरम झालेले फुलं घालूया का?